नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी डॉक्टर अजय तावरे यांचा आणखी एक कारनामा आता पुढे आला. रुबी हॉल क्लिनिकच्या किडनी रॅकेटमध्ये अजय तावरे यांचाही सहभाग असल्याचं आढळून आलं असून त्यांना सह आरोपी करण्यात आलंय. लवकरच गुन्हे शाखा तावरेंचा ताबा घेणार आहे. पुण्यातील कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर राज्यामध्ये मोठी खळबळ उडाली होती. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत भरधाव वेगानं अलिशान पोर्शे गाडीनं दुचाकीला धडक दिली. यामध्ये 2 IT अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. अनिश औधिया आणि अश्विनी कोष्टा अशी अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावं होती. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघातात पोर्शे गाडीचा वेग इतका अधिक होता की अश्विनी कोष्टा या 15 फूट दूर फेकली गेली होती. त्यानंतर पोलिसांनी या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं, पण आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याला बाल न्याय मंडळासमोर उभं करण्यात आलं. बाल न्याय मंडळानं त्या अल्पवयीन मुलाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची आणि इतर काही थातुरमातुर शिक्षा दिल्या आणि त्याला जामीन मंजूर केला होता. या जामिनाविरोधात जनसामान्यांमध्ये मोठी संतापाची भावना पसरली होती. पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्तांची फेरफार करणाऱ्या डॉक्टर अजय तावरे याचा अजून एक कारनामा आता पुढे आलाय. रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणात डॉक्टर अजय तावरे याचा सहभाग असल्याचं आता समोर आलंय. डॉक्टर तावरे याला किडनी देणारे आणि किडनी घेणारे हे दोघेही बनावट आहेत हे माहिती होतं. तावरे यानेच त्यांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यांनी किडनी देताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी देखील केली होती. रिजनल ऑथरायझेशन कमिटीचे तावरे त्यावेळी अध्यक्ष होते. 8 सदस्यांची समिती तावरेंच्या नियंत्रणाखालीच काम करत होती. जेव्हा किडनी रॅकेट राज्यात गाजलं तेव्हा ससूनच्या या समितीबाबत देखील संशय निर्माण झाला होता. तेव्हा राज्य शासनानं उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 10 लोकांची समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या चौकशीत तावरेचा हा प्रकार समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं. किडनी रॅकेट प्रकरणात डॉक्टर अजय तावरे हा FIR मधून स्वतःचं नाव वगळण्यात यशस्वी झाला होता. मात्र पोर्शे कार प्रकरणात तो चांगलाच अडकला. दरम्यान जुन्या गुन्ह्यांचे निर्गतीकरण करताना पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस किडनी रॅकेट गुन्ह्यातील समितीचा अहवाल वाचण्यात आला. त्यात डॉक्टर तावरेचं नाव असतानाही त्याच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाच्या पुन्हा मुळाशी जाऊन तपास केला आणि त्यानंतर डॉक्टर तावरे याला सह आरोपी करण्यात आलं अशी माहिती आता पोलिसांनी दिली. किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित अण्णासाहेब साळुंके, सुजाता अमित साळुंके, गंगाराम सुतार, अण्णासाहेब साळुंके, शंकर हरिभाऊ पाटील, सुनंदा हरिभाऊ पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने, रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रँट, रेबेका जॉन, उपसंचालक रुबी हॉल, कायदेशीर सल्लागार मंजुषा कुलकर्णी, डॉक्टर अभय सदरे, डॉक्टर भूपत भाटी, डॉक्टर हिमेश गांधी, समन्वयक सुरेखा जोशी यांचा समावेश होता. आता या प्रकरणामध्ये सह आरोपी म्हणून डॉक्टर तावरे याचाही समावेश करण्यात आला. या प्रकरणी आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉक्टर संजोग सीताराम कदम यांनी तक्रार दिली होती. पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्तांची फेरफार केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला ससूनचा डॉक्टर अजय तावरे याचं नाव आता किडनी रॅकेटमध्येही सह आरोपी म्हणून दाखल करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. या अगोदर स्वतःचं नाव FIR मधून वगळण्यात अजय तावरे हा यशस्वी झाला होता. मात्र पोलिसांनी शिताफीनं तपास करत आता त्याला या प्रकरणात सह आरोपी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी अजय तावरेचे सह आरोपी म्हणून एंट्री झाल्यानंतर या प्रकरणी नेमके कोणते खुलासे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.